नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण दिवाळी विशेष रेसिपीमध्ये रवा लाडूचे दोन प्रकार पाहणार आहोत। पाकातले रवा नारळ लाडू आहेत, सुक्क खोबरं वापरून हे आपण लाडू तयार केलेले आहेत आणि दुसरे लाडू आहेत ते बिनपाकाचे रव्याचे लाडू आहेत। दोन्हीही रेसिपी एकदम सोप्या आहेत। रेसिपी दोन्ही पण एकदम साध्या सोप्या आहेत, कुणीही अगदी पहिल्यांदा बनवताना पण बनवू शकतील इतक्या परफेक्ट मेजरमेंटमध्ये आहे। शेवटपर्यंत बघा, रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। रवा आणि सुक्या खोबऱ्याचे पाकातले लाडू तयार करूया आणि नंतर आपण हे जे लाडू आहेत आपण बिनपाकाचे रवा लाडू तयार। नारळाचे पाकातले लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या एकदम बारीक रवा घेतलेला आहे। 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट हे घरीच बनवलेलं आहे, म्हणजे मिक्सरवरती काढून घेतलंय आपण। जे सुक्क खोबरं असतं त्याची साल काढायची आणि ते मिक्सरवरती काढून घ्यायचे। काळा भाग जो असतो पाठीचा तो पूर्ण काढून टाकायचा। 1 वाटीला थोडंसं कमी तूप घेतलंय। 1 वाटी आणि वरती थोडी म्हणजे 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। वेलची पावडर, काजू आणि बदामाचे काप आवश्यकतेनुसार, जसे तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स हवे आहेत ते तुम्ही। वाटीचं प्रमाण झालं, तुम्हाला वजनी प्रमाण पण सांगते। अर्धा किलो रवा घ्यायचा, साखर घ्यायची 450 ग्रॅम आणि साजूक तूप घ्यायचे 125 ग्रॅम। या प्रमाणात पण तुम्ही हे लाडू अगदी परफेक्ट प्रमाणात व्यवस्थित होतात। नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली। आपण जे तूप घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं टाकायचं, एकदम तूप नाही टाकायचं। यामध्ये आपण हा घेतलेला 2 वाट्या रवा टाकून घ्यायचा आहे। रवा शक्यतो बारीकच वापरायचा, जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, मोठा भेटला तर तो थोडासा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचा। आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं, याचा कच्चेपणा पूर्ण कमी झाला पाहिजे। भाजताना गॅस कमी गॅसवरतीच भाजायचा म्हणजे व्यवस्थित रवा भाजला जातो। पहिल्यांदा तूप टाकून भाजले, पुन्हा थोडं थोडं तूप टाकत हे पूर्ण तूप याला वापरून घ्यायचंय। तूप शक्यतो साजूक तूपच वापरावं, तेल किंवा मग डालडा वापरू नये, त्याचा वास लागतो थोडासा रव्या लाडूला, त्याच्यामुळे शक्यतो साजूक तुपातलेच केलेले चांगले। तूप बनवलेलं आहे मी स्वतः घरीच बनवलेलं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने पण तुम्ही घरच्या घरी तूप छान तयार करू शकता। आणि विकतचं तूप किती जरी आणलं तरी घरचं तुपा इतकं शुद्ध तूप नसतंच। पूर्ण तूप आपण याच्यात वापरलेलं आहे, वाटीत घेतलेलं। थोडं थोडं करत आपण टाकत हे भाजत आलो। एकदम तूप टाकायचं नाही, एखाद्या वेळेस पातळ होतं, पण शक्यतो ह्या मेजरमेंटमध्ये तूप अगदी बरोबरच होतं। एक 5 ते 10 मिनिट झालेत आपण रवा भाजतोय, पण अजून थोडा वेळ लागेल, कारण मंद आचेवरतीच रवा कधीही भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत भाजला। रवा भाजला तर आतनं कच्चा राहतो आणि वरतून एकदम लालसर बनतो, त्यामुळे शक्यतो मीडियम हीटवरतीच रवा भाजायचा। रव्याचा थोडा छान कलर बदललेला आहे आपला, एकदमही कलर बदलू द्यायचा नाही आणि एकदमही पांढरट ठेवायचं नाही, थोडासा आपला भाजत आलाय। झालेत रवा भाजतोय आपण, छान भाजत आलाय। यामध्ये आपल्याला हे खोबरं टाकून घ्यायचं। सुक्क खोबरं आहे, तुम्ही ओलं ना खोबरं पण वापरू शकता, पण हे सुक्क खोबरंच वापरलेलं आहे मी। यातच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, म्हणजे गरम रव्यामध्ये व्यवस्थित छान गरम होतात व टेस्ट छान लागते ड्रायफ्रुट्सची। आणि हे पुन्हा एकदा 2 मिनिट भाजून छान भाजून झालंय। आपण खोबरं आणि ड्रायफ्रुट्स पण यातच टाकलेत, कलर पण अगदी छान आलेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून ठेवा किंवा मग ह्याच कढईमध्ये ठेवला तरी काहीच हरकत नाही। पण एका ठेवलाय आणि तीच कढई घेतली, यामध्ये ही 1 वाटी आणि ही वरती थोडीशी छोटीशी 2 ते 3 चमचे साखर, म्हणजे 1.25 वाटी ही साखर घेतलेली आहे आपण। साखर बुडेल इतपतच, म्हणजे माझी आई सांगायची त्या पद्धतीनं, किंवा मग 1 वाटी पाणी घालून घ्यायचंय आणि याचा छान 1 तारी आपल्याला पाक तयार करून। साखर आणि पाणी मिक्स केलेलं, उकळी आली, आता साखर पूर्ण विरघळली, याचा छान 1 तारी पाक करायचा। एकदम कडक पण नाही करायचा, कडक पाक केला तर लाडू पण कडक होतात। अजून हा पाक अजून तरी तयार नाही, अशी तार चालली पाहिजे जेव्हा चमच्यातून थेंब पडतो तेव्हा। हे पाक तयार झाला का ते बघण्यासाठी ताटामध्ये थेंब टाकून घ्यायचा। थेंब असा ओघळला नाही पाहिजे, एकदम असं गोळीबंद बसला पाहिजे, म्हणजे ते पाक व्यवस्थित तयार झालाय। अजून आपला पाक तयार व्हायला वेळ आहे। ताटामध्ये थेंब टाकून पाहूया, थोडंसं थंड करून घ्यायचं त्याला। जो आपण टाकून घेतलेला थेंब आहे असा याच्यासारखा पातळ होत नाही, पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित जागेवरती तसाच आहे। गोळीबंद पाक, गॅस बंद करून घेऊया, म्हणजे आपल्याला पाक आपला पुढे जात नाही, जास्त कडक बनत नाही। त्यामुळे एकदा तुम्हाला मी असं बंद केलं, आपण यामध्ये पाक थंड करून घेतलाय आणि अशी तार चालली पाहिजे पाकांची, व्यवस्थित अशी चिकट झाला व्यवस्थित, टाकू शकतो। आता हा पाक तयार आहे। रवा आहे आपण भाजून घेतलेला, यामध्ये टाकून घ्यायचा आहे।
कारण कढई गरम असते आणि पाक पण गरम असतो, त्यामुळे गॅस बंद केला तरी चालतो, नाही तर पाक जास्त कडक होतो. ते आपण पूर्ण रवा टाकून घेतला, व्यवस्थित हे मिक्स करून वेलची पूड टाकून घ्यायची, पाकात टाकली तरी चालते आणि हे पण पुन्हा मिक्स करायचं. आता हे जे मिश्रण आहे आपलं पाकाचं आणि रव्याचं 1 तास असंच मुरू द्यायचंय आणि नंतर 1 तासानंतर लाडू तयार करायचे. मोकळं झाले, लाडू बांधण्या इतपत हे थंड पण झालेलं आहे. हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घ्यायचंय. आपण हाताने पण व्यवस्थित असं मिक्स करू शकतो. काय होतं, पाक बनवताना आपल्याला कधी कधी पाक हा कमी बनल्या जातो, म्हणजे एक तारी बनल्या जात नाही किंवा मग जास्तच कडक बनतो. अशा वेळेला काय करायचं, आपण हे मिश्रण जर त्यामध्ये टाकलं आणि जास्तच मिश्रण कोरडं वाटलं तर त्याच वेळेला थोडंसं आपल्याला पाण्याचा हापका द्यायचा आणि मग व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कधी जास्त जर पातळ वाटलं हे मिश्रण जे आपलं आहे, लवकर तुम्हाला लाडू बनायला नाही आले, एक 7 ते 8 तास जरी तुम्ही ते मिश्रण तसंच ठेवलं आणि लाडू बनल्याच गेले नाहीत, अशा वेळेला काय करायचं, पातळ जर मिश्रण राहिलं तर हे पुन्हा मिश्रण एकदा ह्याच कढईमध्ये गरम करून घ्यायचं, चटका दिल्यासारखं घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लाडू पण बनल्या जातात. नंतर ह्या काही पाक जर चुकला आपला तर काही टिप्स आहेत. आता हे छान पण ड्रायफ्रुट्स टाकलेत, पण वरतून छान लाडू असा आपला छान दिसावा म्हणून काही ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये टाकून घ्यायचेत. तुम्हाला जर साच्याने किंवा एखाद्या वाटीच्या मेजरमेंटनं जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर त्यांनी पण तुम्ही बनवू शकता, पण मी शक्यतो हातानेच बनवतीये. हवे तसे तुम्हाला छोटे मोठे आकारात आपण लाडू बनवून घ्यायचे. त्याचे व्यवस्थित लाडू आपला वळल्या जातोय, पाहू शकता तुम्ही. आपला छान बनून झालेला आहे. यावरती तुम्ही बदामाचे काप की काजूचे काप किंवा तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्सचे काप तुम्ही लावू शकता, किंवा मग असेच प्लेन ठेवले तरी काहीच हरकत नाही. मी काजू आणि मनुका लावलेला आहे, तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता. आता असेच आपण तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स लावून तुम्ही हे लाडू बनवून घ्यायचे. तर आता मी सर्व लाडू असेच तयार करू. लाडू वळताना जरी एखाद्या वेळेस शेवटी मिश्रण कोरडं वाटतं, अशा वेळेला दूध न लावता, दूध लावल्यानंतर एखाद्या वेळेस लाडू लवकर खराब होतो, थोडंसं गरम करून साजूक तूप तुम्ही लावून घ्यायचं त्याला, म्हणजे लाडू शेवटपर्यंत छान वळल्या जातो. शक्यतो तर ह्या प्रमाणात घेतल्यानंतर कोरडं पीठ होतच नाही. पाहू शकता तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित आहे हे आपलं बनवलेलं पीठ. ते जे आपण असा काजू आणि हे लावतो तो अगदी दिव्यासारखा आकार दिसतो, पाहू शकता तुम्ही. त्यामुळे शक्यतो मी मनुका आणि काजू वापरलेले, कारण आपण दिवाळीला बनवतोय त्यामुळे दिव्याचा आकार देऊया त्याला. हे लाडू वळताना ठेवून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये प्रेस होतं आणि अगदी छान दिव्याचा आकार पण तयार होतो त्याला. अगदी छान दिव्यासारखाच दिसतो. पण शेवटच्या लाडूपर्यंत पण बघा आपल्या याचा मिश्रणाचा व्यवस्थित असा लाडू बनल्या जातो, ज्याला व्यवस्थित आपण जे माप घेतलंय ते बरोबर झालंय. फक्त पाक बनवताना काही काळजी घेतली तर लाडू कधीच बिघडणार नाही. या पद्धतीनं केल्यानंतर मी जे सांगितलेले टिप्स आहेत त्याचं फॉलो केल्या तर कधीच पाक बिघडणार नाही. यामध्ये मी जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला वाटीनं आणि किलोनं पण सांगितलेलं आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे. टिप्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या तुम्ही तिथे पण पाहू शकता. बघा शेवटचा पण लाडू आपला अगदी व्यवस्थित बनल्या गेला आहे. थोडंही तूप वगैरे काहीही लावायची गरज पडली नाही त्याला. आपण लाडू आपला किती छान बांधला गेला आहे. सर्व लाडू आपण तयार करून घेतले. एकदम सोपे पाकातील रवा नारळ लाडू आपण तयार करून घेतलेत. अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होतात आणि महिनाभर व्यवस्थित टिकतात. लाडूचा दुसरा प्रकार बिनपाकाचे रवा लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे. मोठा रवा नाही, एकदम फाईन रवा जो असतो एकदम बारीक रवा. 1 वाटी पिठी साखर घेतली, अर्धी वाटी साजूक तूप घेतले, काही बदामाचे काप मी या पद्धतीनं करून घेतलेत. वेलची सोलून घेतलेली मी, अख्खी पूड घेतलेली नाही. काजू आणि बदामाचे काप घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनं वापरू शकता. इथे मी रव्याचे लाडू बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. गरम झाली, यामध्ये आपण सुरुवातीला तूप न टाकताच हा रवा आपण भाजून घेणार आहोत. खूप जण काय करतात, तूप टाकून हा रवा भाजतात आणि नंतर मिक्सरनं काढतात, पण मी आधी हा कोरडा रवा भाजून घेणार आहे. तुम्ही रेसिपी पूर्ण बघा, थोडीशी पद्धत वेगळी आहे हा रवा लाडू बनवायची, पण अगदी छान साधे सोपे आणि झटपट तयार होतात हे रवा लाडू. आपण जसा उपम्याला रवा भाजतो इतपत आपल्याला हा कोरडा रवा आधी भाजून घ्यायचा. 10 मिनिट झालेत, आपण हा रवा छान भाजून घेतलेला आहे. थोडासा रवा असा गुलाबीसर कलर आलेला आहे.
गॅस बंद करून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला ही अख्खी वेलची टाकून घ्यायची, साल काढून घेतलेली वेलची आहे ही. आणि हा रवा एका ताटामध्ये आपण काढून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान थंड करून. रवा आहे आपण एका ताटामध्ये काढून घेतला, व्यवस्थित असा थंड करून घेऊया. यामध्येच आपण वेलची पण टाकलेली आहे. अशी ताबडतोब तुम्ही जर सोलून वेलची टाकली तर त्याचा वास अजून छान लागतो रव्या कोणत्याही लाडूला. व्यवस्थित थंड झालेला आहे. ही सोपी पद्धत आहे रवा लाडू बनवायची. आता हे थंड झालेला रवा आहे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. हा जो थंड झालेला रवा आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलाय. हा मिक्सरवरती आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम पीठ तयार होईल इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. रवा आहे हा एका चाळणीत टाकून चाळून घ्यायचा आहे, म्हणजे थोडा जरी रवा याच्यात कचकच राहत असेल तर तो आपला पूर्णपणे चाळणीवरती चाळून निघतो. म्हणजे शक्यतो तर राहतच नाही, पण एकदा चाळून घेतली की मग पूर्ण रव्यातलं त्याच्यातलं जाडपणा निघून जातो. हे ऑप्शनल आहे, नाही चाललं तुम्ही डायरेक्ट तसं घेतलं तरी चालतं, पण एकदम अगदी मऊसूत लाडू तयार होण्यासाठी ही स्टेप केलेली चांगलीच. थोडाफार रवा राहतो, अगदी कमी राहतो जाडसर, तो आपण चाळून घेतले. वेलची आपण डायरेक्ट यात सोलून टाकल्यामुळे पिठाला वास सुंदर येतो ह्या रव्याच्या. पुन्हा कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचाभर सुरुवातीला जे आपण तूप घेतले ते थोडंच टाकायचे. चमचाभर आपण तूप यामध्ये टाकून झालंय. हे काजू आणि बदामाचे काप यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर हे जे आपण रवा काढून घेतलाय तो या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्ण. या पद्धतीनं केल्यामुळे आपल्याला हे पीठ भाजायला वेळ कमी लागतो, कारण ऑलरेडीच आपला रवा भाजलेला आहे. आधी परतून घ्यायचा. आता आपण लागल जसं तूप टाकून घ्यायचं, जसं आपण बेसन लाडूला तूप वापरतो तसं. एकदम तूप टाकल्यानंतर कसं होतं, कधी कधी अंदाज येत नाही आणि तूप जास्त होतं व मिश्रण हे पातळ होतं. आधी रवा भाजलाय आणि आता पुन्हा पीठ भाजतोय, त्यामुळे याच्यातला पूर्णपणे कच्चेपणा रव्याचा निघून जातो व थोडं सुद्धा रव्याला असा कचकच लागत नाही चाळून घेतल्यामुळे, आणि वास पण येत नाही रव्याचा. अगदी जसे आपण गव्हाच्या सपीठाचे लाडू तयार करतो त्याच पद्धतीने हे लाडू व्यवस्थित छान तयार होतात. प्रोसेस सुरुवातीला पण रवा भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा, कमी गॅसवरतीच रवा भाजायचा. आणि आता पण आपण जेव्हा हे रवा मिक्सरनं काढलेला आहे तेव्हा पण आपण एकदम कमी गॅसवरतीच हा रवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे. जे पीठ काढलेलं आहे रव्याचं ते आपल्या याचा ऑलरेडीच बघू शकता तुम्ही छान गुलाबीसर कलर आहे याचा, त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही. नंतर बनवताना बिनपाकाचे थोडं तूप टाकूनच भाजून घ्यायचं. पुन्हा यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचंय. आपण जेवढं तूप घेतलं होतं बरोबर त्या मेजरमेंटमध्ये याला तूप लागलंय. इतपतच हे पातळ करून घ्यायचंय, जास्त पण नाही तूप वापरायचं याला. आता हे भाजून झालंय व्यवस्थित, गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका ताटात काढून घ्यायचंय आपल्याला. मिश्रण एका ताटात काढून घेतलंय. खूप गरम असताना यामध्ये साखर नाही घालायची, नाही तर हे पातळ होतं. त्यामुळे थोडंसं अगदी हात लावेल इतपत ह्याला कोमट करून घ्यायचं आपल्याला. फार थंडही नाही करायचं आणि फार गरम याच्यातही आपल्याला साखर मिक्स करायची. हलवून थंड करून घेतोय. थंड झालंय, यामध्ये आपण घेतलेली तेवढी पिठी साखर टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण. साखर आणि रव्याचं मिश्रण आपण मिक्स करून घेतलं. हे थोडंसं कोमट आहे. नंतर आपण यावरती झाकण काढून 10 ते 15 मिनिट असं 20 मिनिट झालेत. हे मिश्रण आपण मिक्स करून घेतले. आता हे व्यवस्थित थंड झाले. तुम्ही हाताने पण व्यवस्थित मिक्स करू शकता. पाहू शकता तुम्ही तुपाचं प्रमाण पण अगदी योग्य झालेलं आहे. अशी मूठ बळल्या जाते, व्यवस्थित तूप बरोबर झालंय आपलं त्याला. जर तूप कधी कमी वाटलं, लाडू तुमचे बनले नाही, तर यावरती तुम्ही थोडंसं गरम करून साजूक तूप पण टाकू शकता. मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं हे मिश्रण एकदम थंड झालंय, तरी हे बिलकुल असं कोरडं नाहीये, म्हणजे तुपाचं प्रमाण याला व्यवस्थित झालंय. आपल्या मिश्रणाला कलर पण किती छान आलेला आहे. तुम्हाला जर थोडेसे पांढरटसर लाडू आवडत असतील तर थोडं रवा सुरुवातीला जेव्हा आपण कोरडा भाजतो तेव्हा कमी भाजून घ्यायचा. आता हे आपल्याला हवे तसे मिश्रण हातात घ्यायचंय आणि तुम्हाला हवा तसा छोटा मोठा लाडू याचा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. काही जण गोल लाडू बनवतात, काही जण बसके असे चपटे लाडू बनवतात. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही हे लाडू तयार करून घ्यायचे. बनवून घेतलाय, थोडासा असा हलवून घ्यायचा हातामध्ये, म्हणजे हा छान असा प्लेन लाडू तयार होतो. पाहू शकता तुम्ही अगदी छान असा लाडू तयार होतो आणि चमकदार पण दिसतो. हे जे बदामाचे अर्धवट काप करून घेतले होते हे यावरती प्रेस करून घ्यायचे. हे ऑप्शनल आहे, बदामाचे काप लावा किंवा मग तुम्ही काजूचे, चारोळीचे कोणतेही काप तुम्ही यावरती लावू शकता. असेच आपण आता सर्व लाडू तयार करून घेऊया. बिनपाकाचे रवा लाडू पण तयार आहेत आपले पाकातील रवा लाडू आणि बिनपाकाचे मऊसूत दोन्ही प्रकार लाडूचे तयार आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, करायला पण सोपी आहे आणि हे लाडू तुम्ही महिनाभर पण व्यवस्थित टिकतात.
रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तुम्ही दिवाळीसाठी कोणता वेगळा फराळ तयार करता आणि रवा लाडू कशा पद्धतीनं तयार करता ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.